नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 12. तिच्या वडिलांची ती तिसरी मुलगी होती. तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात रुखवतात संपूर्ण संसार दिला होता. अंगावर दागदागिने घातले होते. विशालला फ्लॅट घ्यायला मदत देखील केली होती. सारिकाच्या येण्याने त्याचं आयुष्य मार्गी लागलं होतं. लग्नानंतर 3 वर्षात त्याला 1 वर्षाचा मुलगा झाला होता. त्याने 2 BHK फ्लॅट खरेदी केला होता. 4 चाकी खरेदी केली होती. त्यात त्याला त्याच्या सासूरवाडीच्या मंडळींनी खूप मदत केली होती. आता तर तो नीता नावाची कोणी मुलगी त्याच्या आयुष्यात होती हे देखील विसरून गेला होता. सारिकाचं पहिलं बाळंतपण देखील तिच्या माहेरीत झालं. घरात सारिकाचा पगडा जास्त होता. सुरुवातीला संगीताला तिचं घरकामात स्वतःहून सहभाग घेण्याचं कौतुक वाटत होतं, पण आता तिचं वागणं जाचक वाटू लागलं होतं. विशालवर कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गणेश देखील निवृत्त झाले होते. मोनिकाचं शिक्षण संपलं होतं. तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू होतं. तिला तिच्या पसंतीचा मुलगा मिळाला होता. मोनिकाच्या लग्नाची जबाबदारीमधून विशालने त्याचा हात आखडता घेतला होता. ही गोष्ट गणेशांच्या बरोबर लक्षात आली होती, पण बोलायची हिंमत झाली नाही. काळ बदलत गेला, वय वाढत गेलं. विशाल सारिका त्यांच्या संसारात रमले. विशालने कमावलेला पैसा, त्याची भविष्याबद्दलची तरतूद आणि त्याचा खर्च याचा ताळमेळ काही जमत नव्हता. सासरच्या मंडळींनी पण आता हात आखडता घेतला होता. त्यांचं वागणंही योग्यच होतं. मुलीला लग्नात संपूर्ण संसार दिला होता. जावयाचे सण देखील दणक्यात साजरे केले होते. जावयाला कार खरेदी करायला असो किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी असो, पैशाची कमतरता कधीच केली नव्हती. खरं बोलायचं तर सारिकाच्या मुळेच विशाल लग्नानंतर फ्लॅट गाडी खरेदी करू शकला होता, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सगळं गणेश यांना दुरूनच समजत होतं, पण त्यांनी बोलणं टाळलं. त्यांच्या मताला घरात किंमत नव्हती असं म्हणणं योग्य होतं. आज विशाल सारिका त्यांच्या मुलाला घेऊन फिरायला गेले होते. तेव्हा विशालला ओळखीची मुलगी दिसली. दुरूनच त्याला ती नीतासारखी वाटली. त्याने थोडं निरखून पाहिलं तर खरंच ती नीता होती. अंगावर सिल्कची साडी, हातात पर्स, हातात 2 सोन्याच्या बांगड्या, गळ्यात चेन इतकंच होतं. ती खूप साधी दिसत होती. आता 25-26 वर्षाची झाली होती, त्यामुळे चेहऱ्यावरचा गोडवा अधिक जाणवत होता. तिचं अजून लग्न झालं नाही हे त्याला समजलं होतं. त्याला आठवलं ती त्या दिवशी आली नव्हती तर त्याचा किती अपमान झाला होता. वेळीच तो सावरला. त्याने सारिकासोबत लग्न केलं. आज त्याच्याकडे सगळं काही होतं. बायको, स्वतःचं घर, गाडी, एक मूल. दृष्ट लागण्यासारखा संसार होता त्याचा. त्याने मुद्दामहून सारिकासोबत तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. हाय नीता. हाय विशाल. नीता त्याला ओळखत म्हणाली. विशालने तिच्याशी सारिकाची ओळख पण करून दिली. सुरुवातीलाच विशालने तिने त्याच्याशी लग्न न करता काय गमावलं होतं हे दाखवून दिलं. तिच्या पेहरावावरून तिला ती किती चुकीची होती. शिक्षण पूर्ण करायचं, मग नोकरी करत स्वतःच्या पायावर उभे राहायचं, 3 वर्ष एकमेकांपासून दूर राहायचं. त्यांच्यातली आर्थिक तफावत, सगळं काही, मनातली सल तिच्यासमोर बोलून दाखवली. लग्न करून तू किती सुखी आहे. आज जर तिने त्याची साथ दिली असती तर सारिकाच्या जागी ती असती. अटी शर्तीच्या नादात तिने विशालला गमावलं होतं. तोही तिला ठळकपणे जाणवून देत होता. नीता त्याच्याशी बोलत होती. तिला त्याचं बोलणं समजत होतं, पण व्यक्त होता येत नव्हतं. विशालने लग्न केलं ही गोष्ट तिला माहीतच नव्हती. तिला तर आश्चर्याचा धक्का बसला होता, पण तिने चेहऱ्यावर कोणताच राग दर्शवला नव्हता. तिला या 3-3.5 वर्षात स्वतःला सावरणं, सांभाळणं तीही कला शिकली होती. तिच्याशी बोलून विशाल त्याच्या बायकोला घेऊन तिच्यासमोर मुद्दामून घेऊन गेला. नीताला तिच्या वडिलांचं बोलणं आठवलं. जर तुमचं एकमेकांच्यावर प्रेम असेल तर या 3 वर्षानंतर देखील तुम्ही एकमेकांना विसरू शकणार नाही. प्रेम असेल तर टिकून राहील आणि आकर्षण असेल तर ते काही दिवसात विसरून जाशील. संजयने त्यावेळी तिला खूप समजावलं होतं. तिचं लक्ष फक्त स्वतः घडवण्यावर केंद्रित करायला सांगितलं होतं. त्यावेळी तिचं वय होतं 21. करिअरला आकार देण्याचा सुवर्णकाळ. तिने आई वडिलांच्या बोलण्याचा विचार करून शिक्षण आणि बँकेची नोकरी यावर लक्ष केंद्रित केलं. या काळात ती विशालला काही अंशी विसरून गेली होती. 3 वर्ष झाल्यानंतर ती घरकाम सांभाळून नोकरी करण्यात सक्षम झाली होती. विशाल सोबत लग्न करण्यासाठी तिला तिचं प्रेम सिद्ध करून दाखवायचं होतं. त्या परीक्षेत ती यशस्वी झाली होती, पण त्याच परीक्षेत विशाल सपशेल नापास झाला होता. त्याला नीताला विसरून आयुष्यात पुढे जाण्यासाठी फार वेळ लागलाच नव्हता.
आज देखील जेव्हा तिने विशालला त्याच्या बायको मुलासोबत सुखी आनंदी जीवन जगताना बघितले, तेव्हा तिला वाईट वाटत नव्हतं. या गोष्टीचं आश्चर्य देखील वाटलं तिला. तिला स्वतःलाच प्रश्न पडला होता, विशाल तिचं प्रेम होतं की फक्त आकर्षण? तिने घरी आल्यावर तिच्या वडिलांना विशालबद्दल सगळं काही सांगितलं. एक गोष्ट खास करून सांगितली की विशाल तिचं आकर्षण होता. प्रेम असतं तर आज त्याला त्याच्या बायकोसोबत बघून त्रास झाला असता. पण आज तिला त्याचा त्रास न होता तो त्याच्या संसारात रमला आहे याचा आनंद जास्त झाल्याचं कबूल केलं. इतक्यात तिला तिच्या बँकेतून फोन आला होता. तिचं प्रमोशन झालं होतं. ती त्याच आनंदात होती. कविता तिच्यासोबत तिच्या आवडीचे रव्याचे लाडू बनवत होती. आणि आता नीताच्या लग्नाचा विषय निघाला होता. यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर तिचं नाव विवाह संस्थेमध्ये नोंदवायचं ठरलं होतं. त्यासाठी नीताची देखील मनापासून संमती मिळाली होती. ती तिच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीला मनाने तयार झाली होती. तिची कामं आटपून ती तिच्या खोलीत गेली. रात्री संजय आणि कविता त्यांच्या रूम मध्ये बसून बोलत होते. हातात गरम गरम वाफळलेली कॉफी. समोर टीमटीमत दिसणारे पुणे शहर आणि शेजारी कविता. संजय, तू मुलीला त्याच्या आकर्षणापासून वाचवलं की तिला तिच्या प्रेमापासून दूर केलं? काय बोलायचं आहे तुला कविता? नीता आणि विशाल बद्दल बोलत आहे मी. का घेत होता तू तिच्या प्रेमाची कसोटी? मला फक्त तिचं प्रेम आहे की आकर्षण हे बघायचं होतं. तुला काय म्हणायचं आहे? विशाल तिचा हट्ट होता, प्रेम नव्हतं, आकर्षण होतं, म्हणून तू तिला करिअर करायला प्रोत्साहन दिलं का? नाही, मी फक्त तिला तिच्या भविष्याची पायाभरणी करायला सांगितली. जशी नीता तिच्या प्रेमाची कसोटी परीक्षेसाठी तयार झाली, तशीच अपेक्षा मला विशालकडून होती. म्हणून ती प्रेमाची कसोटी होती. प्रेमाची कसोटी असं म्हणत नाही मी. मी फक्त तिला तिच्या आयुष्याच्या सोनेरी काळात चुकीच्या वाटेने जाण्यासाठी नकार दिला होता. मला फक्त त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे की आकर्षण हे त्यांचं त्यांना समजू द्यायचं होतं. कविता, नीता विशालमध्ये गुंतली होती, पण ती स्वतः ठरवू शकत नव्हती की हे आकर्षण आहे की प्रेम. विशाल मुळातच चैनी वृत्तीचा मुलगा आहे. त्याने नीतासोबत प्रेमाचे नाटक केलं होतं. त्याला फक्त तिच्या पैशाशी देणं घेणं होतं. नीता देखील काही अंशी पैसे खर्च करण्यात पटाईत मुलगी होती. पण पैसे खर्च करण्यासाठी आधी ते स्वतः कमवावे लागतात. आपल्या इच्छा काही वेळा बाजूला ठेवाव्या लागतात. याची जाणीव त्यांना करून देणं आवश्यक होतं. नीता त्याच्यात अधिक गुंतली असती तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने पळून जाऊन लग्न केलं असतं. पण ते निभावणं तिला जमलं नसतं. मेहनत करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झिजावं लागतं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. प्रेम म्हणजे विश्वास आहे. कृष्णाची राधा ती बनली होती, पण श्रीकृष्णाची रुक्मिणी तिला बनता यायला हवे. तो प्रवास सर्वात अवघड होता. आज सांगितलं मला नीताने. तिला विशाल भेटला होता, त्याच्या बायको मुलासोबत. त्याने फ्लॅट घेतला, गाडी घेतली, आयुष्यात पुढे निघून गेला. सुखी आहे तो त्याच्या संसारात. हे सगळं सांगताना नीताच्या डोळ्यात त्याच्याविषयी आनंद होता. तिला त्याला कोणा दुसऱ्या मुलीच्या सोबत बघित असलेलं बघून दुःख नाही झालं, वाईट नाही वाटलं. प्रेमात माणूस पॉझिटिव्ह होतो. आपली जवळची व्यक्ती कोणा दुसऱ्या सोबत आनंदात आहे हे सगळं सहन होत नाही. आज नीता विशाल बद्दल बोलताना आनंदी होती. तुला सांगू कविता, मला जावई मनगटात ताकद असणारा हवा. तो श्रीमंत नसला तरीही चालेल, पण होतकुरू मुलगा हवा. आपल्या मुलीला हळुवारपणे जपणारा हवा. पैसा काय, आपली मुलगी पण कमावेल, पण तो तिला सांभाळणारा हवा. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. मी विशालची माहिती काढली आहे. त्यांचं घर हे त्याच्या बायकोच्या माहेरच्या मंडळींच्या वरदहस्तावर सुरू आहे. विशालला दारूचं व्यसन लागलं आहे. त्याने बाहेरच्या लोकांकडून बऱ्यापैकी कर्ज घेतलं आहे. त्याचं इन्कम आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. बायकोसोबत त्याचे या गोष्टीवरून नेहमी भांडण होत असतात. मी त्याला दोष देत नाही. मी फक्त आपल्या मुलीला भविष्यातील अडथळ्यांना संधीत बदलण्याची ताकद दिली आहे. आपली मुलगी स्वतः कणखर आहे. तिच्या साथीदाराच्या साथीने तिचे स्वप्न पूर्ण करू शकते याची मला खात्री आहे. प्रेम हे अमूल्य असतं ग. शेवटच्या श्वासापर्यंत तसंच असतं. आकर्षण असेल तर थोड्याशा दुराव्याने विसरून जातं. विशालने तिच्यावर प्रेम केलं असतं तर तो आजही तिची वाट बघत थांबला असता, जशी नीता थांबली होती. तिने ठरवलं होतं या कसोटीला खरं उतरायचं. त्याप्रमाणे ती उतरली देखील. सर्वोत्तम मार्काने पास देखील झाली. पण विशालने तिच्यावर प्रेम केलं नव्हतं. त्यामुळे त्याला तिच्यापासून दूर झाल्यावर आयुष्यात पुढे जाण्यासाठी काहीच वेळ लागला नाही. ही गोष्ट थोडी मनाला टोचून बसली आहे. त्याचीच खंत वाटते. काळजी नका करू.
नीतासाठी देखील देवाने कोणाला तरी पाठवलं असेल जो तिच्यावर जीवापाड प्रेम करल. कॉफीचा मग किचनमध्ये ठेवायला गेलेली नीता वडिलांचं बोलणं ऐकून स्तब्ध झाली होती. तिला विशालने सांगितलेली गोड गुलाबी बाजू समजली होती, पण त्याच्या वागण्याचं कारण आणि त्याच्या संसाराची दुसरी बाजू लपवून प्रचंड मोठा धक्का बसला होता. त्याच्या संसाराचं वास्तव समजल्यावर तिला पटलं होतं. कृष्णाची राधा ती बनली होती, पण श्रीकृष्णाची रुक्मिणी बनायला तिला जमलं नव्हतं. विशाल तिचं प्रेम नसून फक्त आकर्षण होतं, त्यामुळे तिला त्याच्या बायको मुलासोबत बघून आनंद झाला. विशालने तिच्यावर प्रेम केलं असतं तर तो आजही तिची वाट बघत थांबला असता, जशी नीता थांबली होती. आज एक मुलगी प्रेम आणि आकर्षण याच्यामधून वाचली होती. एका निसरड्या वाटेवरून जाताना घसरून पडण्यापासून वाचली होती. खरं आहे ना, प्रेम खरं असतं तर ते आजही तिची वाट बघत थांबलं असतं तिच्यासाठी. विशाल तिचं आकर्षण होतं. समाप्त. लेखिका वेदा.